आज कसं झालं माहिती आहे का, दिवसभराचं मला गमून नाही राहिलं. नाही तर एवढ्या उन्हात मी कधीच बाहेर निघत नाही, पण आज दादाले बकऱ्या सोडून दिल्या आणि टिंगीले आमच्या उचलून घेऊन आली मी घरी. आज टिंगी जाणार होती तर मलाच गमत नव्हतं, तर मग बकऱ्या सोडून दिल्या आणि सगळी झाडझूड करून पुंजा एका ठिकाणी जमा केला आणि पुंजा बी भरला. आता झोप लागायचं कामच नाही मला, सगळ्या टिंगीचा विचार होता मा डोक्यात. आता झाडू मारून घेतलं आणि बकऱ्या खाली पाणी बी मारून घेतलं, कारण का लय धुळा झाला होता. तर मग मस्त असं पाणी मारून घेतलं आणि आपलं टोपलं उचललं आणि बाहेरची झाडझूड राहिली होती. आता गमून नाही राहिलं तर कामातच मन रमवतो मी, तर मस्त अशी बाहेरची झाडझूड करून घेतली म्या आणि फळं आणून टाकून दिला. आता बकऱ्या याच्या होत्या, लाईट नव्हती आज, थोडी हवा होती काहून काय माहीत. तर मग पाणी भरून घेतलं ड्रमातलं टपात आणि हातपाय धुवून घेतले बाहेरच. घरात जावं असं नाही वाटू राहिलं आज. हातपाय पुसून घेतले ना, आता कपडे काढायचे होते संध्याकाळचे, तर जिन्यावर कपडे घातले होते मी आज. मस्त असे कपडे काढून घेतले आणि घरात नेऊन ठेवले. आता बकऱ्या याचा टाईम झालाच होता, कपडे घरात नेऊन ठेवले आणि बकऱ्या आल्या. आता बकऱ्या आल्यावर मग बांधून घेतल्या आणि आले बापा टिंगीचे गिराईक घ्यायले. टिंगीले काही माहीतच नव्हतं. टिंगी मस्त अशी दूध पिऊ राहिली. तिले बकरीले टिक्का लावला एक कुंकाचा आणि तिचं दर्शन घेतलं आणि टिंगी उचलली बाई, नेली टिंगी. चला तर मग भेटूया पुढच्या